धक्का बसला, खूप मोठा धक्का बसला। मनातले सगळे शब्द घशातच अडकून पडले। तुला धक्का बसला आणि तुझी वाचा गेली असं नाहीये कुसुम। तू तोंडानं फटकळ असलीस तरी मनानं इतकी चांगली आहेस की कोणी इतकं वाईट वागू शकतं यावर तुझा विश्वासच बसू शकत नाही। पण बाबा, मीही चुकलेच। डोळे उघडेपर्यंत खूप उशीर झाला होता। आपल्या माणसांना परक मानत राहिले, खूप वाईट वागले। वाईट वागणं आणि वाईट बोलणं यात फरक असतो कुसुम। तू वाईट बोललीस पण कधीही वाईट वागली नाहीस, कधीच नाही। आणि आता शुभ्रा आई होणार आहे हे कळल्यावर तुला पुन्हा बोलता येऊ लागलं। याचाच अर्थ चांगल्या गोष्टीचा वाईट गोष्टींवर विजय झाला। कधी लवकर कधी उशिरा पण नेहमीच चांगल्या गोष्टींचा विजय होतो, सत्याचाच विजय होतो। आणखीन एक सांगू का तुला? जेव्हा तू गप्प होतीस ना तेव्हा तुझ्या मनाने अंतर्मुख होऊन खूप विचार केला। याच गोष्टीचा पुढे उपयोग कर। हे मात्र खरं आहे बाबा। एक वेगळं आयुष्य सुरू झालंय असं वाटतंय आणि आता मला असंच राहायचंय। सदैव आनंदी रहा, सदैव सुखी रहा। श्रीराम श्रीराम। काय गप्पा झाले? हो झाले। काय रे मधु, तुला काय झालंय? मी बघतोय तुझं कशातही लक्ष लागत नाहीये। जेवतानाही धड बोलला नाहीस। क्लासमध्ये काही झालंय का? नाही। मग क्लासमध्ये काही नाही सर। मी आणि आधी यशवंतराव सरांच्या घरी जाऊन आलो। काही माणसांची कितीही चांगलं वागलं तरी शेवटी चला म्हणजे आजही वाजलं। श्रीराम श्रीराम। मधु, तुझं लहानपणापासूनच हे असं आहे। लहानपणी शाळेत भांडायचास आणि घरी येऊन माझं बोलणं त्याला कसं लागलं हे रडत रडत सांगायचास। तेव्हा मी तुला म्हणायचो देखील की हवं तर त्याची माफी माग। आणि माफी मागायला गेलेला दादा नवं भांडण करून परत यायचा। बरं का रे मधु, आज कुसुम काही गोष्टी शिकली तशी तू ही एक गोष्ट शिक। काही माणसांना माफ करायचं असतं। चांगली बुद्धी दे त्यांना
असं देवाला सांगून सोडून द्यायचं असं. तुम्ही असं बोलायला लागलात ना बाबा की मी वय वर्ष 12 आणि कुसुम वय वर्ष 7 असल्यासारखं वाटतं आम्हाला. पण खरं सांगू बाबा, तुम्ही असं समजवायला लागलात ना की पुन्हा पुन्हा चुकावं असं वाटतं मला. पुन्हा चुकायचंय म्हणून सांग ना, कारण कशाला सांगतोयस. आणि तू अगदी सुधारलीस ना. नक्कीच. बघ आता तू उद्यापासून बघच. तू आत्ताच म्हणतेस लहान मुलासारखी. आजचा दिवस माफ असतो, हो की नाही बाबा. टाइम प्लीज. हे बघा बाबा, हे असं असतं. असतं काय? श्रीराम श्रीराम. बघ बाबा आपलं भांडण ऐकून गेले तुझ्यामुळे. माझ्यामुळे? भांडणाला सुरुवात तू केलीस पण. हो बरोबर आहे. प्रिया नकोय मला. ऑर्डर आहे, खावंच लागेल हे सगळं. प्रिया आजोबा आजोबा बघा ना, शुभ्रा ऐकतच नाहीये. शुभ्रा, या घरात नवा पाहुणा येणार आहे म्हटल्यावर प्रत्येकानं आपापली भूमिका वाटून घेतलेली आहे. त्यात बाहुलीनं मास्तरीणबाईंची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे तिचं ऐकणं आपलं कर्तव्य आहे. कळलं? घे. आजोबा, हे बघितलं? काय रे? इकडे ना एक मिनिट. काय आहे? ही चावी बघा, नीट बघा, काय दिसतंय? आता बघ. कसले डाग पडलेत का? ह्या चावीवरच्या खुणाच आहेत. बहुतेक आकडे असावेत. हे असं फोटोत बघून नाही कळणार. त्यासाठी प्रत्यक्ष वाड्यावर जाऊन किल्ली बघायला हवी. हो, पण सध्या आपल्याला जमणार नाही ना. का नाही जमणार? तुम्ही आणि प्रिया जाऊन या ना, मी घेईन माझी काळजी. दादा असं करा ना, तू आणि आजोबा जा ना वाड्यावर. मी इथे थांबणार आहे शुभ्रासाठी. वा बाहुली, मी तुला जबाबदारीचं म्हटलं आणि खरोखरच तू मनावर घेतलेलं आहेस. शाबास. आजोबा, उद्या जाऊया. हो चला. मालक, खजिना गावला का? चालू आहे, प्रयत्न चालू आहे. शास्त्राचा खजिना गावणं सोपं काम नाहीये. हा, मी अख्खा जलम घालावलाय. खजिना खजिना म्हणून ओरडू नका, कोणी ऐकलं तर. ऐकू देत, मी कोणाला घाबरत नाही. मालक, तुमच्या हातात बंदूक? पिस्तूल मला मला मी काय केलंय? मला का बघत? तुमच्यासाठी नाहीये, आडवा येणाऱ्यासाठी आहे. संपवा संपवा, आडवे येणाऱ्या काय चाललंय? काय काही नाही, पाहुण्याची गप्पा मारतो. पाहुण्यांची गप्पा मारताय? पाहुणे काय तुमच्यावर गप्पा मारायला आले? चला, त्यांना त्रास देऊ नका. तुमच्या खोलीत जाऊन झोपा. चला. राहू दे असू दे, काही प्रॉब्लेम नाहीये. एक ग्लास पाणी मिळेल? आणतो ना. काय साहेब, तुम्हाला प्रश्न विचारून हे भांडावून सोडतील. तुम्हाला माहित नाही यांचा स्वभाव. हो चला. ए, द्या द्या पाणी, द्या द्या द्या. देवा, मालकाला पाठवलं तसं इंदीला लवकर पाठव. कोणाला म्हणाला? नाही नाही, काही नाही, तुमचं काम चालू दे.
बंदूक बी साफ करून ठेवा बरं. पियू आज आवरायचं नाहीये. अजून शाळेची बॅग भरायची आहे. हो गाई. अगं हो ग आई, काय अशीच थांबलीस ना तर नुसतं आळस भरेल अंगात. ए मी काय म्हणते, मी आज नाही जात शाळेत. पियू ए बघ, पियू वगैरे करू नकोस हा प्लीज. अगं आजच तर आलोय आपण दमून. आणि हे बघ अजून बॅगेतले कपडे पण भरायचे आहेत कपाटात. तुझाही मूड नसेल किचनमध्ये काम करायचा, मी हेल्प करेन ना तुला. दॅट्स इट. उगाच मस्का लावायला जाऊ नकोस. मला काही कंटाळा आलेला नाही. आई प्लीज. नाही अगं आई आजच्या दिवस पियू शाळेत जायचंय. काय ग अशी काय करतेस? अगं असं काय? हे बघ हे बघ, बाबांच्या चेहऱ्यावरून वाटतंय की नाही त्यांना बाहेर जाण्याचा अतिशय कंटाळा आलेला आहे. आई हे बघ ना. पियू ते तयार होऊन आले, त्यांना क्लिनिकला जायचंय. बाबा मला पटतंय तुझं पियू 100%. मी लहानपणी ना अगदी तुझ्यासारखाच होतो. पण पियू मला सांग, आपण फिरायला कशासाठी जातो? रिलॅक्सेशनसाठी. सारखं सारखं काम करून मनावर खूप ताण पडतो, ते कंटाळून जातं. त्याला रिफ्रेश करण्यासाठी आपण पिकनिक काढतो. आता फ्रेश होऊन परत आल्यानंतर ती एनर्जी जर का आपण कामासाठी वापरली नाही तर त्याचा काय उपयोग मला सांग. पण बाबा मला सांग, आपण हे सगळं कशासाठी करतोय माहिती आहे ना? कारण आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे. त्यासाठी खूप काम आणि थोडासा आराम हवा. थोडासा आराम झालाय, मग आता जोरदार कामाला लागायला हवं की नाही? त्यातून ह्या आपल्या नवीन शाळेला आपल्याला हे दाखवून द्यायचंय की आय एम ऑलवेज फर्स्ट. मग शाळेत जाण्यासाठी टाळाटाळ केली तर चालेल? नाही. गुड. आता तू तुझ्या कामाला, मी माझ्या कामाला. पण एका अटीवर, आणखी काही दिवसांनी आपण परत जाऊया ट्रिपला. आणि 1-2 दिवसासाठी नाही हा, भरपूर दिवसांसाठी जायचं. डन. भरपूर काम आणि भरपूर धमाल. डन डन डन. वा, मलकाचं हत्यार लय भारी आहे. वाट बघायची झंझटच नाही, कुणासाठी थांबायची भी गरज नाही. नेम धरायचा आणि चाप वाढायचा, खेळ खल्लास. फक्त नेम बरोबर धरायला यायला हवा आणि संधी टिपायला हवी. ती संधी मी देईन सोडून, मी देईन. मालक चाप वाडा आणि खेळ संपवा. पाणी. तू इथे नवीन आहेस की आधीपासून राहतेस? म्हणजे बघा, मी लहान होते तेव्हापासून इथे येते मावशीकडं, राहायचे सफाळ्याला. लहान म्हणजे? मी शाळेत होतो तेव्हापासून. आणि मावशी कधीपासून राहते? ती शाळेत होती तेव्हापासून. मग त्यांना बरीच माहिती असेल ना या भागाची? असेल ना, मला बी आहे थोडी थोडी माहिती इथली. काय पाहिजे होतं का?
हां, थोडी माहिती हवी होती. कशाबद्दल सांगू? भाजी मार्केटबद्दल सांगू, हॉस्पिटलबद्दल सांगू, शाळाबद्दल सांगू का देवळाबद्दल सांगू? हिंदीविषयी काय माहिती आहे का तुला? कोण कोण हिंदी? मला माहित नाही. वाड्यात एक सोपान नावाचा म्हातारा आहे, काहीतरी बोलताना ऐकलं मी. सोपान? मला नाही माहित बा. ठीक आहे, कर तुझं काम. कशा पाय हवी होती हिंदीची माहिती? सहज उत्सुकता वाटली म्हणून. नाही पर काय माहिती हवी होती हिंदी बद्दल? नाही, मी आपली विचारून बघती ना, कोणाला माहित असेल तर. नाही, नको, तेवढं महत्वाचं नाही आहे ते. जा तू. गुप्तहेर खात्यात पाहिजे होता हा. माहिती काढायला हुशार आहे, पण स्वतःविषयी एक शब्दही बाहेर पडू देत नाही. चाचपतोय की चाच पडतोय हेच कळत नाही.